आपण मुंबईतल्या पावसा पाण्याच्या बातम्यांनी बुलेटिनची सुरुवात करूया। मुंबईतील मोनो रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झालेली आहे। वडाळा आणि जीटीबी दरम्यान इथं मोनो रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। यानंतर तातडीने मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। महत्त्वाची बातमी आहे, एका बाजूला मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, दुसरीकडे आज मोनो रेल बंद पडली। मोनो रेल साधारणपणे 1.5 तास बंद पडली। 8 ते 9 च्या दरम्यान मोनो रेल बंद पडली आणि ती 1.5 तासांनंतर सुरू झाली। महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनो रेल बंद पडलेली आहे। वडाळा ते जीटीबी या स्थानकादरम्यान मोनो रेल बंद पडली। मग सगळ्यात आधी मोनो रेल प्रशासनाने प्रवासी जे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलं आणि त्यानंतर मग काय नेमका तांत्रिक बिघाड झालाय ते बघितलं। त्यामुळे मोनो रेल्वे सुरू तर झाली पण 1.5 तासांनी सुरू झाली। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एकतर पावसाने खोडा घातला आणि त्यात मध्य रेल्वे विलंबाने चालतायत, पश्चिम रेल्वे विलंबाने चालतायत आणि मोनो रेल्वे सुद्धा काही वेळासाठी बंद पडलेली होती। तो मोनो रेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ। तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। मोनो रेल अडकल्यावर आधी सगळ्यात प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया। पुढच्या बातम्या या सगळ्या पावसा पाण्याच्या बातम्या आहेत। मोनो रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली। महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनो रेल विस्कळीत झाली आणि दुसरीकडे पाऊस पण बघायला मिळाला। 15 सप्टेंबरला म्हणजे आजच्या दिवशी मोनो रेल बंद पडलेली होती। सकाळी 1-1.5 तास ही बंद होती आणि 19 ऑगस्टला मागच्या महिन्यात 19 ऑगस्टला मोनो रेल्वे बंद पडली होती। ती 3 तासांकरता बंद पडली होती। भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान ती बंद पडली होती। यामधील प्रवाशांची तब्बल 3 तासांनंतर सुटका झाली। त्यामुळे मोनो रेलच्या वारंवार बिघाडामागचं कारण नेमकं काय असा सवाल उपस्थित होतोय।